सर्कस निघत डायरेक्ट करेल दही 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 मस्त लागी राह ना काजू. गुजरातनं कॅबिनेट मंत्री म्हणून येलो होता उद्घाटन करायला आणि जस्ट ते नठ ना नारळ फोडेल. किती उंच का नाही डॅम पूर्ण खाल कपार तर डॅमला किती खर्च येईल. आणि गाईज आपला रवींद्र भाईनी काजूनवाडी मिळेल वजा आपण डांग येईल वजा देखू शकतास. आणि त्या देखा सेंदवड भवानी आणि त्या डोंगरा त्या तंगात आपलीकडला तर आज पुरा आपण अंगही लागेल वजा हे की नाही. तर हाय गाईज गुड आफ्टरनून स्वागत आहे तुम्हाला अजून एक नवीन व्हिडिओ. मग तर आज ना व्हिडिओ चालू होईल आहे ना आपण डॅम देखाली येईल वजा देखा आमने गँग व तर बिबून पाडाला आपण येईल वजा. तर नवीन डॅम बांधलेलं तर ती देखाला आपण अंगवून डॅम कशा बांधलेलं ना ते आपण पुरा देखणार वजा. आणि देखा ना काटा कुटा समय आम्ही जाय राही ना हळूच रा सर्कस निघत डायरेक्ट करेल दही 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 ना. तर काटा कुटा समय आपण निघेल वजा. आणि जी कंपाऊंड नवा पडेल ना तर एवढ्याशा पाय थवा ना आणि मस्तपैकी अशा अशा जावा ना. तर कंटिन्यू व्हिडिओ मला लागी राह तुम्हाला आम्ही डॅम देखाड आज. तर गाईज आम्हाला ना काजूनी वाडी दिसनेल आणि आम्ही एक काजू निपशिली देल आणि तोच काजू आता मग आम्ही खाई राही ना वाटी वाटी देखील. तर फर्स्ट टाइम खाई राही ना कशा लाग बरं मस्त लागी राही ना काय का होत नाही. पहिला टाइम काय ना आम्ही आम्हाला चव ना काय लेना देना नाही फक्त खाई राही ना आम्ही बस बाकी काही नाही काय छान देऊ अशी गोष्ट वा. आणि कंटिन्यू लागी राही आपण डॅम देखायला जाय राही ना. तर गाई जाऊ बिबून पाडाना डॅम. तर रस्ता जवळपास पूर्ण खालपर्यंत व देखल्या. तर नवीन आणि रस्ता डायरेक्ट हटपात बनाडेलं आणि तठई अठई पूर्ण खालपावत पायऱ्या बनाडेलं देखा एकदम पुरी खोल दरी व आणि तोच दरी मग बनाडेलं डॅम. तर देखल्या एक नंबर. तर आता आपण जाय राही ना तठच. तर गाईज एक नंबर लागणार काजू काय ना पुरा नंदवळी राही ना. तर गाईज तुम्हाला जर व्हिडिओ आवडवा लाईक करा ना. चॅनलवर नवीन व्हास सबस्क्राईब करायला भुला विशाल नको. बेल आयकॉनला ऑल कर दे जा म्हणजे अभी नवीन नवीन व्हिडिओ टाकेल ना त्या सर्वात पहिले तुम्हाला देखायला भेटणार. देखल्या डॅमनी रचना अशी करेल पुरा बार दगडाची बंदनी रचेल आणि जाळी पॅक करेल हे देखले एक नंबर. अरे भाऊ पाणी भरपूर राहणार देखले गाईज मस्त काय का नाही बांधा डॅम आणि पुरा खडक्याच तर पूर्ण खडक्याच डायरेक्ट उपट बरं हा तशा जात. आणि त्याशी ना पूर्ण अशा बॉक्स बॉक्स करेल छोट्या छोट्या बॉक्स आणि ते सामान जाळे पॅक करेल म्हणजे धवावाला नको काही नको अशा देखली अंगली रचना. आता पाणी टेन्शन नाही रे मग खाल जा ना खाल जावा ना वाटू पहिलं अंग देखाडी देऊ कोणती पद्धतीने रचना होती माना. आता चिटकाळा व्हाय घ्यात गड्या ती काजू खाय नव्हतं. तर 3 मोऱ्या आहेत ना हे देखले 3 मोऱ्यावर 1 2 3 पाईप टाकेल आणि ते साला ओपन करा आणि त्या तट 1 2 3. तर आपण तट जाणार वजा बाग बाग आणि उतरासाठी स्पेशल सीडी तयार करेल देखील गाईज. मग टाकी देऊ काजूनी बी अच्छा पूर्ण डॅम मग उतरील अशा. तर उद्घाटन व्हाय जायला गाईज देखील गुलाल बिलाल पडेल आणि म्हटल्या भुई चक्रिया रे म्हटल्या चक्रिया नंतर लावतील ना. तर हयत मस्त नजारा देखील. तर गाईज गुजरातनं कॅबिनेट मंत्री म्हणून येलो होता उद्घाटन करायला आणि जस्ट ते नठ ना नारळ फोडेल हे जागवर. तर गाईज त्या खाल उतरेलत देखाय आणि खाल पुरा सावठा पाणी सगळी राहिलं आणि वाई राही ना देखा. तर आपल्याला बी हातपाय धुवायला जा ना. त्यानंतर सेकंड मोरी सोडा ना सेकंड आणि त्यानंतर अंग थर्ड तिसरी. तर 3 मोऱ्यावर बनाडेल हे देखील.
काय टेन्शन नाही अंग, कारण की डांग भाग म्हणा पाणी खूप टंचाई व त्यामुळे अशा डॅम आहेत ना, या अशा खोऱ्या समजा एवढा जास्त राहणार ना तेवढा खूप भारी व बरोबर आहे नाही. तर डॅम देखील दाटला, डॅम ना जो मोरी काय सोडील ना त्याला राहावा लाट सोय काय नाही तर रवींद्रच राहणार हटणार. तर हो डॅमना जो उद्घाटन करायला नेला गाईज तो कॅबिनेट मंत्री होता गुजरात ना, यात सर्व नावावत आणि ते नाठ लोकार्पण ना दिलं देखील या वाची घे जा. हो तर आपण डॅमने खालीला गेलो जा, देखल्या का किती उंच का नाही डॅम अशा पुरा भारी व पाणी बी आहे थोडा खाला आपण हिला गेलो जा. आणि ओव्हरफ्लो ना पाणी जर पडणार ना दवाना विषय नाही पूर्ण, कारण की देखा पूर्ण अंग येशी ना खडकच पूर्ण खडक्याळ भाग आणि ओव्हरफ्लो ना पाणी अवश्य जाणार पूर्ण खडकच. आणि काही दिवस मग तंग बी डॅम होणार, म्हणजे जेवढा खालाशी दरी दरी ना तेवढा तंग डॅम होणार आहे. म्हणजे पूर्ण आपण दगडाशी खालीला गेलोच आहे. आणि कपार देखा गाईस पूर्ण खालशा कपार दगडनी दिसल्या आणि पाणी पडी राही ना, वातावरण सर्व देखील दापण. आणि आता वर चढी राही ना तर बराच पाय सरक होता तर थोडासा रिलॅक्स हो. फोटोशूट चालू आपला भावडस ना अवश्य दिशी राही ना. आणि जो बंगला ना आपला रवींद्र भाई ना बंगला ते मग काय पावड्या टाक्या म्हणजे मिस्त्रीना साहित्यवत आवाज बराच हे राही ना एक नंबर राहू. आणि पूर्ण साहित्य अंग पडेलच डॅम बांधायला ज्या यूज व्हायला ना त्या साहित्य बाकी अंग पडेलच पूर्ण डॅमला अशा पद्धतीने करेल. देखा तुम्ही दगडाशी बंद रचेल आणि ते म्हणा जो झाडा तार ना येणे जाळी पॅक करेल हे देखल्या पूर्ण डॅमला अशाच करेल. तेव्हा आपण देखला ना जवळने देखल्या हे पद्धतीने हे पूर्ण लोखंडी जाळी व आणि मस्त पायऱ्या पायऱ्या परमाने हे करेल. तर डॅमला किती खर्च येईल आणि गाईज ते यावर देईल किती रे 5 करोड 5 करोड 97 लाख एवढा ना डॅम बांधा येईल. तर चला मग आता आपण जाहीर आहे ना पाणी पुरवठा आणि डॅम एरिया ना पुरा भारी आठ दिल नाव कफाडिया ना. तर काय जाऊ डॅम ना नाव कफाडिया थपाडिया नाही रे कफाडिया डॅम. तर देखील बिबून पाडा माव डॅम तुम्ही देखा आता जस्ट बांधलेलं आणि आता पावसाळा येईल ना तर पाणी केवढा माईल ती बी आपण बाग बाग देखाडाना प्रयत्न करू. गुजरात मी लागेल आज विजिट करायला हे की नाही. तर आपण प्रत्येक जागा फिरत राहा बडबड करत राहा. आणि आता आम्ही चालणार हे आमनी गँग हाय. तर आपण ना आपला रवींद्र भाईनी काजूनवाडी मिळेल वजा हे देखल्या बराच काजू लागेल गाईज. ना पका आम्ही एक खादा बी तव मस्त लागणे.